यानंतरही राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अनेक अटी आणि निकष समोर आलेत। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता तोच दिवस आला आहे। म्हणजे की आपण बोलत आहोत कर्जमाफी बद्दल। आता सरकारच्या माध्यमातून निकष पूर्णपणे कापून काढण्यामध्ये आले आहे आणि आता शेतकऱ्याला बऱ्या प्रकारे कर्जमाफीचा लाभ देण्यामध्ये येत आहे। गेल्या कित्येक दिवसापासून आंदोलने सुरू होती। रोहितदादा पवार यांनी 3 ते 4 दिवस उपोषण देखील केले आणि सरकारने या ठिकाणी शब्द दिला, अगदी काही दिवसामध्ये आम्ही सांगू की या ठिकाणी कर्जमाफी शेतकऱ्याला कधी मिळणार आणि किती मिळणार। बघा, आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचनंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, शेतकऱ्याला कसलीच अट आता घालण्यामध्ये येणार नाही आणि सरसकट शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये कर्जमाफीचा आता लाभ मिळणार आहे। बघा, कर्जमाफीवर सध्या शिक्कामोर्तब सुद्धा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून करण्यामध्ये आला। हो शेतकरी बांधवांनो, शेती पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 2 लाख रुपयांच्या वर कर्जमाफीला शिक्कामोर्तब केला आहे। म्हणजे की बघा, 2 लाखापेक्षा जास्त तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही। परंतु बघा, जर का तुमचं कर्ज 4 लाख रुपये असेल तर 2 लाख रुपये माफी मिळणार आणि 2 लाख रुपये बाकी राहील, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये येत आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला देखील 2 लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळणार। आता कर्जमाफी तर सरसकट करण्यामध्ये आली, पण अजून एक अट अशी आहे जी सरकारने यामधून बाहेर काढली नाही। मग कोणती अट आहे? आता बघा, 50,000 रुपये प्रोत्साहन देखील काही शेतकऱ्याला मिळणार आहे। तर मग कोणत्या शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळणार हे देखील सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हणलं आहे, बघा, या ठिकाणी सरसकट कर्जमाफी करायला निधी नेमकं आणायचा कुठून, त्यावरून सरकारने आता निर्णय घेतला। 2 टप्प्यामध्ये कर्जमाफी करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा, सर्वात पहिल्यांदा 18 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे आणि त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये पुन्हा 18 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे। मग शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, आता त्या 18 जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणं गरजेचं आहे की या ठिकाणी आत्ता अगदी 2 दिवसानंतरच कर्जमाफी होणार आहे। मग कोणते ते 18 जिल्हे आहेत ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आणि कोणत्या शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहनचा लाभ मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्याला नेमकं 2 लाख रुपये माफी मिळणार हे पाहणं आता प्रत्येक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना महत्त्वाचं आहे। तर मग आता लक्षपूर्वक फक्त बघत चला शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामधील यादी सांगण्यामध्ये आली। बघा, यादीमधील पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की अमरावती जिल्हा आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तिथे पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेनुसार निधी जमा व्हायला सुरुवात होत आहे। म्हणजे की आता शेतकऱ्याला 100% कर्जमुक्ती मिळणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, मागे शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल केली जात होती, परंतु आता शेतकऱ्याला चांगलाच दिलासा मिळत आहे आणि भरपूर असे शेतकरी आहे ज्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती आता मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 18 जिल्ह्यांची यादी समजून घेणं आता प्रत्येक शेतकऱ्याला महत्त्वाचं आहे आणि राहिलेले 18 जिल्ह्यांचं कर्ज कधी माफ होणार, तर बघा सरकारने त्यासाठी पण 7 दिवसाचा टायमिंग दिला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या 2 दिवसामध्ये या 18 जिल्ह्यांचं कर्ज माफ करण्यामध्ये येत आहे। मग आता अमरावती आणि धाराशिव जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना अतिशय महत्त्वाची बातमी आली असं म्हणायला आता काहीच हरकत पडणार नाही। चला तर मग शेतकरी बांधवांनो, आता पुढील जिल्हा पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे।
त्यासोबत 50,000 रुपये लाभ कुणाला मिळणार हे देखील जाणून घेणं आता महत्त्वाचं झालं आहे. बघा, प्राधान्याने दिलेल्या या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर कोल्हापूर या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आला. बघा, पहिल्या टप्प्यामधील प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला आता लक्षामध्ये घ्या, ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी कर्ज काढलं आहे किंवा ज्या शेतकरी बांधवांनी यावर्षी कर्ज भरलं आहे, बघा अशा शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपूर्व लाभ देण्यामध्ये येत आहे, कसल्याही अटीशिवाय. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर तुमचं कर्ज थकीत असेल, इथून मागं कोणतंही वर्ष असो, आता कसलीही अट नाही, तुम्हाला 2 लाख रुपये माफी मिळणार आहे. परंतु या जिल्ह्यामध्ये बघा, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामधून शेतकऱ्याला बघा मोठी बातमी या ठिकाणी देण्यामध्ये आली. आता बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या या विशेष यादीमध्ये पुढील जिल्हा देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला, तो म्हणजे की जळगाव आणि त्यानंतर नंदुरबार. बघा, त्यानंतर पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला, तो म्हणजे की नांदेड. या जिल्ह्यांचा उल्लेख असून पहिल्या टप्प्यामध्ये येथील शेतकरी कर्जमुक्त होतील. बघा, बँकांनी आता लाभार्थ्याची यादी अंतिम केली असून पडताळणीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. या 18 जिल्ह्यांची प्रक्रिया यशस्वी होताच उरलेल्या जिल्ह्यांना पण या ठिकाणी कर्जमाफी मिळणार आहे, असं स्वतः आता राज्य सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, शेवटचे काही मिनटं फक्त आता लक्षपूर्वक व्हिडिओ बघत चला, कारण तुम्हाला माहीत असायला पाहिजे कोणत्या भागामध्ये कर्जमाफी होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार. आता बघा, पडताळणीमध्ये सरकारच्या माध्यमातून पुढील जिल्ह्याचा समावेश करण्यामध्ये आला, तो म्हणजे की बीड जिल्हा. हो शेतकरी बांधवांनो, त्यानंतर बुलढाणा आणि त्यानंतर वाशिम या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी नावे या ठिकाणी त्यांचे तपासून घ्या. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही बीड जिल्ह्यामधून असाल किंवा बुलढाणा जिल्ह्यामधून असाल किंवा वाशिम जिल्ह्यामधून असाल, बघा तरी पण तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे, असं स्वतः राज्य सरकारच्या वतीने आता सांगण्यामध्ये येत आहे. बघा, पहिल्या टप्प्यामधील यादीनुसार लाभ मिळणार आहे ज्यांचे शेती पिकासाठी कर्ज घेतलेले आहे. बघा, आणि या ठिकाणी लक्षामध्ये या शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पीक कर्ज घेतलं असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार. जर तुम्ही मुदत कर्ज घेतलं असेल, ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतलं असेल, तर तुम्हाला अशा प्रकारच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, श्रीमंत शेतकऱ्याला या प्रक्रियेतून बाहेर काढले जाणार असल्यामुळे केवळ गरजू आणि या ठिकाणी जे गरीब शेतकरी आहे यांनाच या ठिकाणी फायदा आता या कर्जमाफी योजनेचा मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, यादी आतापर्यंत संपलेली नाही. आता बघा, पुढील जिल्हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले, ते म्हणजे की अकोला, त्यानंतर यवतमाळ आणि त्यानंतर वर्धा या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यामधील बँका आता कर्जमुक्तीसाठी सज्ज झाल्या आहे. त्यानंतर प्रशासनाने पूर्ण लक्ष दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांकडे देखील लावण्यामध्ये येत आहे. बघा, दुसऱ्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यांची सुद्धा कर्जमाफी होणार आहे. कोणताही शेतकरी आता वंचित राहणार नाही. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात पहिल्यांदा याच 18 जिल्ह्याचं कर्ज आता माफ करण्यामध्ये येणार आहे, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने पुढील क्रमांकाचे जिल्हे सांगितले जे की या प्रक्रियेमध्ये येत आहे. नागपूर जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे, त्यानंतर भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे आणि त्यानंतर गोंदिया या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला देखील पहिल्या टप्प्यामध्ये स्थान मिळाले असून ही मोठी आनंदाची बातमी आली आहे. पडताळणी पूर्ण होताच थेट लाभ आता डीबीटीच्या माध्यमातून बँकामध्ये वर्ग केला जाईल आणि शेतकऱ्याला आता कर्जमाफी मिळणार आहे. बघा, दुष्काळी आणि गरजू भागाला प्राधान्य देण्याचं काम सरकारने सर्वात अगोदर या ठिकाणी केलेलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, यादीमधील राहिलेले जिल्हे बघा, सरकारने पुढील जिल्हे सांगितले, गडचिरोली जिल्हा, त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आणि त्यानंतर हिंगोली जिल्हा. बघा, येथील कर्जमाफीची पहिली या ठिकाणी लाट आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 100% कर्जमाफी केली जाणार आहे. तुम्हाला कसल्याही प्रकारे आता चिंता जास्त करण्याची गरज नाही. फक्त ही 18 जिल्ह्याची यादी लक्षामध्ये ठेवा. बघा, 50,000 रुपये प्रोत्साहन
ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज भरले आहे अशा शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी तरी पण मिळणार आहे, कारण 50,000 रुपये प्रोत्साहन या ठिकाणी शेतकऱ्याला देण्यामध्ये येत आहे. आणि ज्यांचं कर्ज इथून मागे थकीत आहे, मग आता तारखेची अट काढण्यामध्ये आली. तुमचं कर्ज केव्हापासूनही असो पण थकीत असायला पाहिजे बघा, तरच या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार असं स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, तुम्ही अमरावती आणि कोल्हापूर यासारख्या भागामधून असाल तर तुम्हाला अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने दिली आहे. शेतकरी बांधवांनो बघा, या भागामध्ये कर्जमाफी मिळणारच आहे. सरकारची यादी आहे आणि यादीनुसार त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी आता मिळत आहे. पुढील जिल्हा पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. सरकारने सांगितलं आहे, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार नांदेड आणि जळगावमधील बँकांना निधी पुरवठा करण्यामध्ये आला असून तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच राहिलेल्या 18 जिल्ह्यांची नवीन यादी पुन्हा एकदा प्रकाशित होणार आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या बँकेमध्ये जाऊन यादीमध्ये नाव आहे की नाही हे तपासून घ्यावे, कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे अशाच शेतकऱ्याला माफी देण्यामध्ये येत आहे. आता बघा, ज्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जर तुमचं कर्ज 2 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर 2 लाख या ठिकाणी सरकार माफ करणार. पण वरले 10,000 असो, 30,000 असो किंवा 50,000 रुपये असो, या ठिकाणी याला अट नाही, तुम्ही कधी पण या ठिकाणी भरू शकता. याला सरकारने टायमिंग आता दिलेला आहे, म्हणजे की आता कर्ज वसुली होणार नाही, डायरेक्ट कर्जमाफी केली जाणार आहे. आत्ता बघा शेतकरी बांधवांनो, बीड आणि बुलढाणा या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना सुद्धा आता लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो बघा, तुम्हाला या ठिकाणी राहिलेल्या रकमेचा भरणा कधी ना कधी करावाच लागणार आहे. बघा, पहिल्या टप्प्यामधील ही प्रक्रिया पूर्ण केल्यास शेतकऱ्याला कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळणे सोपे होणार आहे. टप्प्याटप्प्याने कर्जमाफी केल्यामुळे प्रशासकीय कामाचा ताण कमी होऊन सर्व जिल्ह्यांना योग्य ते न्याय आणि शेतकऱ्याला सुद्धा आता योग्य ते न्याय आता मिळणार आहे. बघा, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ज्यावेळी ही घोषणा केली होती तेव्हापासूनच यवतमाळ आणि वाशिममधील शेतकरी या दिवसाची वाट बघत होते. बघा, सरकार म्हणले होते शेतकऱ्यांचा 7/12 करूया, कोरा कोरा कोरा, परंतु सरकारने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला नाही, तर 2 लाख रुपयांपर्यंतच कर्जमाफी दिली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, 70,000 कोटीच्या निधीची तरतूद या नियोजनानुसार केली असून तांत्रिक अनुभव दुसऱ्या टप्प्यासाठी फायदेशीर ठरेल. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना विश्वास ठेवू नका, केवळ अधिकृत बँक माहितीवरच अवलंबून राहावे असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा पाहून घ्या. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर बघा, या जिल्ह्याचे मॉनिटरिंग सुरू असून पहिल्या टप्प्यातील होणारे वाटप पूर्णपणे पारदर्शक असेल. आता बघा, जे 18 जिल्हे राहत आहे येथे पण सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता जास्त काळजी करण्याची गरज पडणार नाही. शेतकरी बांधवांनो बघा, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही कर्जमाफीची वाट बघत होता, तोच निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला. शेवटी ज्या 18 जिल्ह्यांचे कर्ज पहिल्या टप्प्यामध्ये माफ होणार आहे त्या शेतकरी बांधवांनी आपले बँक स्टेटस अपडेट ठेवावे. बघा, राहिलेल्या 18 जिल्ह्यांनी बघा पुढील टप्प्यापर्यंत धीर धरावा, कारण सरकार सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आता कर्जमाफी देणारच आहे. परंतु टप्प्याटप्प्यानुसार शेतकरी बांधवांना कर्जमाफी आता मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला समजलेच असेल की कोणत्या शेतकऱ्याला 2 लाख रुपयाचा फायदा होणार, कोणत्या शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार. आणि शेतकरी बांधवांनो, जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण बघा पुढील यादी जेव्हा कधी येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.